मंडळी नमस्कार. आपण आहोत जव्हारमध्ये. जव्हार पालघर जिल्ह्यातील 1700 फूट उंचीवरील थंड हवेचे आणि तालुक्याचे ठिकाण. जव्हार ही जशी भौगोलिकदृष्ट्या निसर्गसंपन्न भूमी, तशीच जव्हार ऐतिहासिकदृष्ट्या संस्थानाची राजधानीची नगरी. स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये जव्हार हे एक संस्थान होते. मुकणे राजघराण्याची इथे सत्ता होती. त्यांच्या अनेक पाऊलखुणा आपणास इथे पाहायला मिळतात. त्या आपण नंतर पाहणारच आहोत. पण या व्हिडिओमध्ये आपण जव्हारजवळील प्रसिद्ध असलेला दाबोसा धबधबा अनुभवण्यासाठी या निसर्गरम्य वातावरणातून प्रवासाला सुरुवात केलेली आहे. घर घर तिरंगा, हर घर तिरंगा हे अभियान या पाड्यापर्यंत पोहोचलेले पाहून मनात राष्ट्रनिष्ठा आणि राष्ट्रप्रेमाची भावना वाढीस लागते. पण याचप्रमाणे माझ्या आदिवासी बांधवांची उन्नती होणे हे देखील तेवढेच महत्त्वाचे आहे. जव्हार हा आदिवासी बहुल भाग, म्हणून या परिसरामध्ये छोटे छोटे पाडे दिसायला लागतात. या आदिवासी बांधवांचे जीवन अगदी साधेसुधे असते. हे त्यांची घरे पाहूनच आपल्या लक्षात येईल. हिरवा रंगही फिका पडावा एवढी हिरवीगार असलेली ही भात शेती पाहून प्रवासातील आनंद द्विगुणित होतो. जव्हारमधील डोमहिरा नदीवरील हा आहे खडखड डॅम. पाऊस भरपूर झाला असल्याने हा डॅम भरून वाहतो आहे आणि धरणाच्या चादरीवरून म्हणजेच मुख्य भिंतीवरून पाणी हळुवारपणे खाली पडत आहे. आपल्या भाषेत हा डॅम ओव्हरफ्लो झालेला आहे. इथे थांबून या धरणाचा देखील थोडा आनंद घेतला. पण या तलावामध्ये ज्या आदिवासी शेतकऱ्यांच्या जमिनी गेल्या त्यांचा योग्य मोबदला त्या आदिवासी बांधवांना मिळालेला नाही असे देखील बोलले जाते. आदिवासी हाच या देशामध्ये सर्वात मागे राहिलेला समुदाय आहे. आदिवासी समाजाची जेव्हा उन्नती होईल तेव्हाच भारत जागतिक महासत्ता बनेल.
जव्हारपासून 17 किलोमीटर अंतरावर आहे प्रसिद्ध दाबोसा वॉटरफॉल. 12 महिने वाहणारा हा धबधबा आहे. पावसाचा जोर वाढल्यास तो रौद्र रूप धारण करतो. उंचावरून खाली कोसळणाऱ्या पाण्याचा प्रपात, त्यामुळे त्याखाली तयार झालेला गोलाकार भला मोठा खड्डा असे हे भव्य दिव्य रूप आपल्या डोळ्यात भरते आणि अखंडपणे नाद करत हा प्रपात उंचीवरून खाली कोसळतो. आणि हा धबधबा धोकादायक असल्याने अति उत्साही पर्यटक धबधब्याच्या जवळ खाली उतरण्याचा धोका पत्करतात. म्हणून प्रशासनामार्फत त्यांच्यावर वॉच ठेवला जातो आणि त्यासाठी एका पोलीस कर्मचाऱ्याची देखील नियुक्ती केलेली आहे. धबधब्यावर यावर्षी काही अपघात झालेले होते. हे वेगळे आपल्याला सांगायला नको, पण मंडळी, पर्यटन करत असताना स्वतःची काळजी स्वतःच घेतली पाहिजे हे तत्त्व कटाक्षाने पाळा. या दाबोसा धबधब्याचे वैशिष्ट्य म्हणजे तो दुरून व्ह्यू पॉईंटवरूनच पाहावा लागतो. त्याच्या जवळ जाता येत नाही आणि कधी इथे आपण आलात तर तसा खाली तिथपर्यंत जाण्याचा धोकाही आपण पत्करू नका, कारण दुरून डोंगर साजिरे असतात. दाबोसा धबधब्याच्या सुंदर आणि मनमोहक रूपाचे दर्शन घेऊन आपण भेट देणार आहोत जव्हारमधील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या ऐतिहासिक ठिकाणाला. पण कोणते आहे ते ऐतिहासिक ठिकाण? मंडळी, त्यासाठी पाहत रहा ज्ञानदीप वेब सिरीज, म्हणजेच अनुभूतीतून ज्ञानप्राप्ती. तेव्हा पुन्हा भेटू, तोपर्यंत धन्यवाद.